शेतकरी बांधवांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय विविध योजना राबवत आहेत, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रामकृष्ण वेत्रा यांनी आज हनुमानगाव येथे मिरची प्लॅंटच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकरी मेळाव्यासाठी हनुमानवाडी त्याचबरोबर शेजारच्या गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमानगाव याठिकाणी शेतीत केले जाणारे विविध प्रयोगाबाबत रामकृष्ण वेत्रा साहेबांनी हनुमानगावच्या शेतकऱ्यांचे कौतुक. आज हनुमानगाव या ठिकाणी आदर्श शेतकरी माजी सरपंच सन्माननीय बाळासाहेबजी शिंदे सरकार यांच्या शेतामध्ये येण्याचा योग आला आणि या ठिकाणी मिरची या पिकाची पाहणी करताना निदर्शनास आलं की अतिशय सुंदरपणे या ठिकाणी मिरचीचं पीक बाळासाहेब शिंदे सरकार आणि त्यांचे चिरंजीव यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं शेती हा आपल्या विकासाचा कणा आहे आणि या ठिकाणी शेतीवरती उत्पन्न घेत असताना विविध प्रकारची पिकं ही बाळासाहेब शिंदे सरकार यांच्या माध्यमातून घेतली जातात. गेली अनेक वर्ष सातत्यानं आमची चर्चा आणि महाराष्ट्राचा विकास दर हा शेतीचा वाढला पाहिजे यासाठी सातत्यानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, शेतकऱ्याला शेती सर्व EIA-वरती जोडण्याचा विषय असेल, शेतकऱ्याला पीक विमा देण्याचा विषय असेल, किंबहुना या राज्यातल्या पाणंद रस्त्यांचा विषय अनेक वर्षाचा प्रलंबित होता हा सोडवण्याचा विषय असेल, किंबहुना शेतीची वर्ग 2 मधली जमीन हे 1 वर्गमध्ये घेण्याचा विषय असेल, असे अनेक विषय हे सातत्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. जेणेकरून गेले अनेक वर्ष जो शेतकऱ्यांचा प्रश्न होता ते सगळे विषय मार्गी लावण्याचं धोरण हे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात येते. मी आज या ठिकाणी आलोय. मी खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला किंबहुना शेतकऱ्याच्या समूहाला भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मदत होईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. यासाठी किसान मोर्चा म्हणून सातत्याने माझा प्रयत्न राहील. या ठिकाणी सर्व या भागातले या गावातले सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांचंही मनापासूनचं अभिनंदन करतो. खास करून बाळासाहेब शिंदे सरकारांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण शेतीशी एकनिष्ठ राहून शेतीवरती प्रेम करणारे शेतकरी म्हणून आपण गेले अनेक वर्ष काम करताय आणि शेतीच्या जीवावरती आपण तुमच्या स्वतःच्या घराची प्रगती केली, कुटुंबाची प्रगती केली, त्याचबरोबर गावामध्ये सुद्धा तुम्ही आदर्शवत एक ढाचा घालून दिला की शेतीपूरक आपण गावामध्ये छोटे गावामध्ये प्रयोग करून आपण आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देऊन माझ्या